तर नमस्ते भावांनो. आज व्लॉग अपलोड करतो चिपळूणचा, कारण की जरा टाईम नव्हता, तर जरा समजून घ्या. तर बघू शकता की चिपळूणमध्ये गेल्यानंतर म्हणजे भरपूर भारी आहे ना, नेचर आहे त्यांच्या तिकडचं. असं पूर्ण हाताला पूर्ण अख्खे कमळ आहेत, नारळाची झाडं वगैरे, असं एकदम फिल्मी स्टाईल व्ह्यू होता नाही का. आम्ही तिथं थांबलो, तिथं आम्ही ऋषीभाऊंच्या तिथं थांबलो होतो. MIDC एरिया होता बहुतेक तो. ऋषीभाऊ मोरे आम्ही आमचे त्यांच्या इथे सर्जा ठेवला. पण सर्जा आणि मथुर पण इथंच येतो, दोन्ही भाऊ इथंच होते. मग त्यामुळं भरपूर चांगलं त्यांनी पण आपली सोय केलेली होती इथं. सर्जेची असेल किंवा आमची पण राहायची असेल तर म्हणजे चांगली कोणतीही त्यांनी कमी पडू दिली नाही. त्याबद्दल ऋषीभाऊंचं पण भरपूर आभार आहे, कारण की ह्या भागात आमचं कोणच ओळखीत नव्हतं नाही जास्त, म्हणजे नाही का. आणि त्या इथं म्हणजे त्यांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला. तर सर्जाला जायचं वेळ झाली, त्यामुळे हे बघा तुम्ही खायला घातलं होतं, तर खायला सगळं नाश केले, काहीच खाल्लं नाही. मग शेवटी धुतला त्याला आणि रंगवायला घेतला पाय वगैरे त्याची. तर पुढून तर झालं तर रंगवून. एक एक त्याला अंगावरती लय काळजीने काढावं लागतं, कारण की जर चुकलं तर ते डाग तो जात पण नाही. त्यामुळं काय असेल ते पहिल्यापासून व्यवस्थित काढावं लागतं. होऊ शकतं. तर हे काजळाचं डोक्यावर त्याच्या इऊ असतो, तो जरा चांगला दिसतो त्याला आणि आकर्षण वाटतं जरा त्याकडे बघून त्याने. मग ऋषीभाऊंच्या घरातल्या त्या ताई येते, ताईंनी आपल्या सर्जाचं औक्षण करून घेतलं. त्यानंतर बघा लेडीजला तसं तो औक्षण वगैरे करायला शांत उभं राहतो, आणि लहान मुलांना तर शांत थांबला, सगळं करून घेतलं त्यांनी. त्यानंतर मग काका होते आपले ऋषीभाऊंचे वडील आणि ऋषीभाऊ होते. तर त्यांनी आम्ही सगळे आणि त्यांच्यातली संपूर्ण टीम होती त्यांचं आपण हे केलं, फोटो घेतले. आणि त्यानंतर त्यांना म्हणतो सत्कार काय तसलं नको, आपण काय लांबचे नाही. पण त्यांनी काय ऐकलंच नाही, त्यामुळे त्यांनी ऋषीभाऊंनी आणि त्यांच्या वडिलांनी तिथं शाल आणि एक हे देऊन सत्कार केला. त्यानंतर सर्जाला भरला आणि त्यानंतर आतमध्ये, कारण की हार वगैरे असं बाहेर घालून देत नाही, मारतो, त्यामुळं आतमध्ये घालून त्याला हार घालावा लागतो. हार घातला तर टेन्शन होतं लय पब्लिकचं. पुढे गेलो तर पब्लिक बघा तुम्ही, पब्लिक बघून लय भीती वाटत होती, कारण की बैल एवढ्या पब्लिकला काय करून काय नाही तर लय टेन्शन होतं मला. त्यामुळं गाडी जरा तिथून लांब घेतली उतरवायला त्याला, आणि लांब घेऊन मग भरपूर लोक सगळे लोकांना बाजूला हटवलं. त्यांचे बाउन्सर्स वगैरे होते, कारण की पब्लिक सर्जाची फॅन फॉलोइंग, कारण की मला पण त्यांना काय बोलता येत नव्हतं, पण पब्लिक ऐकतच नव्हतं कसलंच, भरपूर पब्लिक होतं ना. आणि बैल तसा उलटा करून उतरतो, त्यामुळं बैलानंतर काय उद्योग केला असं तर म्हणजे त्याला पण लागला असं आणि पब्लिकला पण लागला असं. त्यामुळं तर थोडंसं साईडला सरकून मगच त्याला खाली घ्यायचं आम्ही हे केलं, डेअरिंग केलं. बघू शकता, कारण की सारखा करतो तो असं पब्लिक बघितल्यानंतर, त्यामुळे मलाच भीती वाटत होती. त्यामुळे सगळ्यांना सांगत होतो साईडला सारखा, पण पब्लिक काय ऐकच ना. त्यांचं सर्जावरचं प्रेम असलेलं. आधीच त्याला 4-5 दावी लावूनच आणला होता, कारण की म्हटलं उतरल्यानंतर परत ते तेवढं करून देतोय का नाही. त्यामुळे आम्ही आधीच त्याला दावी लावून आणली होती. गाडीतून असं बाहेर काढताना त्याला दावी लावली होती सगळी. बघू शकतो पब्लिकच थांबलं होतं सगळं साईडला, पुढून तरी हटवलं होतं या साईडला, पण तेवढं ह्या साईडला डबल होतं, कारण सगळं पब्लिक लांब थांबवलं होतं आपण.
बघू शकतो कसं बघतोय पब्लिककडं. पण असं बघितलं तेव्हा तिथं मला लई भीती वाटत होती, कारण की अशी जर उलट टाकून जर तुडवायला लागला तर तो थांबणारच नाही. म्हणून जरा सावधानीनंच त्याला खाली घेतलं, हळूहळू उतरला शांत, नाही काय हे केलं. 10 शिंगत अडकलं, आता ते काढायचं कोणी, आता माझ्याशिवाय डेअरिंग तर कोण करणार नाही. हळूहळू मीच गेलो भीत त्याला, दाव काढायला तर लागणार ते शिंगात, नाही तर काहीतर उद्योग होणार. मग भीत गेलो, हळूहळू त्याला धरला, पण नाही त्यानं काय केलं, मला शिंगातलं दाव काढून पोरांच्या हातात दिलं आणि आता जाऊया म्हटलं पुढं. पण पब्लिक एवढं होतं की त्याला जागेवर नसतोवर आम्हाला इतकं टेन्शन होतं की म्हणजे शब्दात सांगू शकत नाही एवढं. त्याला दाव वगैरे काढलं. पोरांनी पण चार दाव्याने 4 पुढं 2-3 जण होती आणि एका दाव्यावर 2-3 थांबवली होती, कारण की एकदा जर चिडला तर तो ऐकणार नाही. म्हणून त्यानंतर मग एक दाव त्याचं पिकअपला बांधून घेतलं, कारण की समजा काय जरी झालं तरी पुढं जाऊ नये म्हणून, कारण की त्याला पळून जायची लय सवय. काय झालं की उलट टाकून पळून जातो, मग गावत नाही लवकर, 10-12 किलोमीटर पळून जातो बैल. मग गाडीला बांधून ना त्याला घेऊन चाललो होतो आम्ही पुढं. बघू शकता आणि म्हणजे भरपूर कॅमेरे वगैरे आणि भरपूर भीती वाटत होती पुढं जायची, कारण की लई डेंजर होते. म्हणजे सांगू शकत नाही तो, म्हणजे किती भीती वाटत होती तिथं. त्याच्याबद्दल एवढ्या पब्लिकमध्ये बैल पहिल्यांदा त्यांचा, त्यामुळे आपल्याला पण काय तो काय केलं काय त्याचा अंदाज नव्हता. पण त्याने पण भरपूर म्हणजे आपण केलेलं असं सहकार्य केलं आणि शांत थांबला, कुठं काय हे केलं नाही. 2-3 वेळा लाथा मारल्या पण त्या सुदैवाने कोणाला बसल्या नाही. कशी लाथा मारली आता त्यांनी. मला बोलले की हलगे वाजवत का, म्हटलं वाजू दे हलगे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, फक्त लांब वाजू दे थोड्या, कारण की जवळ वाजले तर परत काय उद्योग करेल. बाहेर आली, त्याला गाडीचा दाव सोडायची आणि वरती न्यायची. गाडीत दाव सोडलं तर फक्त वर चालला, पण त्याला पॅक धरला आम्ही आणि घेऊन चाललो वरती. आता म्हणलं खाली लाल कार्पेट बघून भिव वगैरे नाही, पण नाही भ्यायला, गेला शांतपणे वरती. मग पब्लिक तर लय होतं, त्यामुळं बॅरिकेड वगैरे लावून टाकलं माणसाने, पब्लिक वगैरे सगळं माग हटवून टाकलं, कारण की जरा शांत होतोपर्यंत त्याला मोबाईल आणि शूटिंग्स वगैरे काढण्यासाठी भरपूर गर्दी झाली त्याची. कसा बघतोय बघा आपला लाडका वेगाचा शेवट सर्जा. आनंद ह्याच गोष्टीचा वाटतो की कोकणकरांनी भरपूर प्रेम दिला आणि आम्ही जवळजवळ दुपारी 3 वाजता आलो, तर 3 ते म्हणजे जोपर्यंत 7:30 ते 8 वाजेपर्यंत बैल होता तिथं, तर तोपर्यंत गर्दी कमी नाही झाली. त्या मागची तेवढीच गर्दी होती, तेवढंच पब्लिक होतं बैलाला बघायला. म्हणजे भरपूर आनंद वाटला ते बघून की भरपूर क्रेझ आपल्या कोकण भागात पण, आणि भरपूर प्रेम करतात लोक त्याच्यावरती. एवढं बघून आनंद वाटला, कारण की आमची पहिली वेळ होती. मी तर कधी आलो नाही कोकणात इकडे यांच्या साईडला, चिपळूण साईडला, पण इथं पण आपल्याला एवढे लोक ओळखतात, ते पण फक्त आपल्या सर्जामुळं. खूप आनंद वाटला. जाऊ मथुराला
रोज जायचं कंटिन्यू. मग त्यानंतर म्हटलं जरा प्रदर्शन बघून यावं. खूप मोठं कृषी प्रदर्शन होतं आणि तिथं गेलं तर आपण झाड बघितला, मोठा होता, त्याला पण हात लावला. आणि त्यानंतर बघा जवळजवळ 4 लाख रुपये प्राईज त्या दादांनी आपल्याला सांगितली याची. आणि दिसायला पण तसाच आकर्षक आणि खूप सुंदर होता आणि मोठा होता भरपूर. ह्याच्यावरती काय म्हणलं हातावर त्याची नखं लागतील म्हणून त्यांनी मला औषध दिला. हा घोडा पण प्रदर्शनात सगळ्यात जास्त आकर्षक होता. त्याजवळ पण गेलो. बैलांच्या आधीपासून घोड्यांचा भरपूर शौकीन आहे म्हणजे मी घोड्यांचा भरपूर. आणि त्यानंतर जरा आता बाद झालं म्हणलं बघून. एवढ्यात 2-3 जरा आकर्षक गोष्ट तेवढ्या बघितल्या आणि आता म्हटलं बैलाकडे जाऊया. मग गेलो कारण की आता उशीर व्हायला लागला होता. आता म्हणलं आता थोड्या वेळात एक 10-15 मिनिटात बैल भरावा आणि निघून जावं. बघू शकता निघालो, बैल भरला आणि निघालो बघू शकता. आणि इकडं आम्हाला आमंत्रित केलं सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे सौरभ शेठ पुजारी आणि त्यांच्यासोबतच आपले अमितदादा सुपण्याचे. त्यांचं भरपूर सहकार्य आम्हाला लाभलं आणि त्यांच्यामुळं आम्ही चिपळूणचं हे प्रेम बघू शकलो. तर तुमचं मनापासून धन्यवाद आहे. बघू शकता पब्लिक मित्रांनो, भरपूर प्रेम दिलं कोकणकर. तुमचं मनापासून आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या तुमच्या सर्जावरती. धन्यवाद.